Hello students. Today's lecture we are studying what is web based self service. Okay. So कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये आपला सेकंड टॉपिक चालू आहे. सेकंड टॉपिक मधला दुसरा पॉइंट आपला चालला आहे. नाव आहे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस. सो काय सांगितलं वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस मध्ये? पहिले लक्षात घ्या, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस म्हणजेच वेबच्या आधारित असणारी सेल्फ सर्व्हिस. ओके. किंवा वेबसाईट वेगवेगळ्या ज्या असतात त्या आधारे असणारी सेल्फ सर्व्हिस. पहिलं तर हे लक्षात घ्या की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय? कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टम काय करतं? तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टम काय करत असतं? ते आयडेंटिफाय करत असतं. काय आयडेंटिफाय करत असतं? की कस्टमरच्या आपल्या प्रोडक्ट्सकडून असणारे एक्सपेक्टेशन काय आहेत, कस्टमरच्या नीड काय आहेत, त्याचबरोबर कस्टमरला आपल्या प्रोडक्टकडून असणारे प्रॉब्लेम्स काय आहेत, आपल्या प्रोडक्ट्सबद्दल असणाऱ्या कस्टमरच्या क्वेरीज काय आहेत, ह्या आयडेंटिफाय करण्याचं काम काय करत असतं? कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टम करत असतं. ओके. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करतं? तर कस्टमर्स आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये असणारं रिलेशन हे लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. स्ट्रॉंग रिलेशनशिप कस्टमर्स अँड ऑर्गनायझेशन यांच्यामधलं स्ट्रॉंग रिलेशनशिप मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं. ज्या वेळेला एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा त्यांच्या कस्टमरशी असणारं रिलेशन हे लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन असतं, त्यावेळेला कोणतीही व्यवसाय संघटना असेल ती सक्सेस होत असते, जास्तीत जास्त प्रमाणात सक्सेस होत असते. ज्या वेळेला त्यांचा नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन्क्रीज होतात, त्यावेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन प्रॉफिट हा इन्क्रीज होत असतो. हे लक्षात घ्या. ओके. सो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला हा एक पॉइंट असणार आहे, तो म्हणजे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस. ओके. काय सांगितलं यामध्ये बघूयात आपण. Web based self service is a form of customer services and support that lives on the internet, your business's website specifically. Okay, listen carefully. Web based self services is a form of customer services and support that live on the internet, your business's website specifically. काय सांगितलंय? वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस हा एक फॉर्म आहे ज्याद्वारे कस्टमरला सर्व्हिसेस या प्रोव्हाइड केल्या जात असतात. ओके. इंटरनेट थ्रू. मग ते वेगवेगळ्या वेबसाईट स्पेसिफिकली असतील, त्यामध्ये आपल्या बिझनेसच्या ज्या वेबसाईट असतील त्या वेबसाईट थ्रू कस्टमर पर्यंत सर्व्हिस या पोहोचवल्या जात असतात, कस्टमरला सर्व्हिस ह्या प्रोव्हाइड केल्या जात असतात. इट अलाउज वेबसाईट विजिटर अँड कस्टमर्स टू आयडेंटिफाय सॉल्युशन्स अँड रिसॉल्व देअर challenges through support focused resources like your knowledge base webinars. Okay. काय सांगितलंय? It allows website visitors and customers to identify solutions and resolve their challenges. It allow वेबसाईट काय अलाव करत असते? कस्टमर्सचे जे काही सोल्युशन असतील, जे काही कस्टमर्स असतील जे की वेबसाईटला व्हिजिट करतात, त्यांचे काही जे सोल्युशन असतील ते रिसॉल्व्ह करून, त्यांचे काही चॅलेंजेस असतील तर त्यांना रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर कस्टमर्सचे जे नॉलेज असेल त्याच्यावरती फोकस केला जातो. आपल्या बिझनेस बद्दल, आपल्या प्रोडक्ट्स बद्दल कस्टमरचा असणारा नॉलेज असेल, नॉलेज बेस कस्टमरचा हा वेबिनारद्वारे काय केला जातो? फोकस केला जातो. ओके. This allows customers to find the answer they need without ever having to speak with another person or support reps. काय सांगितलंय? This allows customers to find the answer they need. It allows customers to find the answer. काय केलं जातं? वेबसाईटद्वारे कस्टमर्स व्हिजिटर्स जे असतील त्यांचे जे चॅलेंजेस असतील ते रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यावरती फोकस केला जातो. त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल, त्यांचा आपल्या ब्रँड बद्दल, कंपनीबद्दल असणारं जे नॉलेज बेस आहे त्याच्यावरती फोकस केला जातो आणि त्यांना अलाव केलं जातं कस्टमरला आन्सर शोधण्यासाठी ज्याची की गरज त्यांना असते. पर्सनला
एखाद्या व्यक्तीला बोलून आपण प्रॉडक्ट बद्दल आन्सर घेण्यापेक्षा त्या वेबसाईट वरती त्यांना अलाव केलं जातं. जे काही त्यांच्या नीड्स असतील त्या वेबसाईट वरती सर्च करू शकतात. त्याचबरोबर आपले आन्सर तिथं शोधू शकतात. बघा, आपल्याला जर एखादा मोठा ब्रँड असेल, आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला काही क्वेरी असतील, तर आपण काय करतो, त्यांच्या वेबसाईट आहेत का शोधतो, त्यांच्या वेबसाईट सर्च करतो आणि त्यांच्या वेबसाईटवरती आपल्या ज्या नीड्स असतील, आपल्या ज्या प्रोडक्ट्स अबाउट द प्रोडक्ट क्वेरीज असतील आपल्या, त्या आपण काय करतो, त्यामध्ये सर्च करत असतो आणि त्याचा आन्सर शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो. म्हणजेच वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस मध्ये काय केलं जात असतं, कस्टमरला वेबसाईट थ्रू, इंटरनेट थ्रू कस्टमरला कनेक्ट केलं जातं आपल्या बिझनेसची. इन शॉर्ट, ओके, कस्टमरला कनेक्ट केलं जातं आपल्या बिझनेसची. कस्टमरचे जे चॅलेंजेस असतात ते आयडेंटिफाय केले जातात. कस्टमरच्या ज्या नीड आहेत त्या आयडेंटिफाय केल्या जातात. त्यांच्या नीड कंप्लीट करण्याचा प्रयत्न तिथे केला जातो, किंवा त्यांच्या कस्टमरचे जे चॅलेंजेस असतील त्यांच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या प्रोडक्ट्स बद्दल, आपल्या ब्रँड्स बद्दल, आपल्या कंपनी बद्दल कस्टमरचा जो नॉलेज बेस असेल, तो नॉलेज बेस जो असतो कस्टमरचा, तो फोकस करण्याचा प्रयत्न वेबसाईट ह्या करत असतात. ओके, त्याचबरोबर कस्टमरला जे काही क्वेरी असतील त्या कस्टमर्सला वेबसाईटला व्हिजिट करून त्याच्यावरती त्यांच्या आन्सर शोधण्यासाठी त्यांना अलाव केलं जात असतं. ओके, सो लक्षात घ्या, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस म्हणजे काय आहे. समजलं, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस ही एक इंटरनेट सर्व्हिस आहे. ऑफकोर्स इंटरनेट असणार आहे, कारण वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस आहे. ओके, याच्यामध्ये काय केलं जात असतं, तर कस्टमर्सला इंटरनेट थ्रू, म्हणजे वेबसाईट, आपल्या बिझनेस वेबसाईट थ्रू आपण काय करतो, वेगवेगळ्या सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करत असतो. मोठे मोठे ब्रँड्स जे असतात ते काय करतात, किती प्रमाणात कस्टमर्स आपले असे आहेत की ते आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतात, आणि त्यांच्याबरोबर किती कस्टमर्स असे आहेत की त्यांच्या काही क्वेरी आहेत आपल्या प्रोडक्ट्स बद्दल, आपल्या ब्रँड्स बद्दल, किंवा त्यांचे काही चॅलेंजेस आहेत, ते फोकस करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, त्यांच्या क्वेरींचं सॉल्युशन देण्याचा प्रयत्न त्या वेबसाईट थ्रू केला जात असतो. आणि काय केलं जात असतं, तर कस्टमर्सच्या ज्या काही क्वेरीज असतील, नीड्स असतील, त्यांचे आन्सर शोधण्यासाठी कस्टमरला वेबसाईट अलाव केली जात असते. ओके, सो दिस इज अ वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस. So next point, how does web based self service work? कशा पद्धतीनं वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस काम करतं. वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस म्हणजे काय, वेब आधारित असणारी सेल्फ सर्व्हिस, म्हणजे वेब आधारित स्वयंसेवा. लक्षात घ्या. ओके, लिसन केअरफुली. युअर बिझनेसेस वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस may work through a self service portal, okay, on which customers have accounts. Your business web-based self-service may work through a self-service portal on which customer have accounts. वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस, आपल्या बिझनेसचं वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस हे कशा पद्धतीने वर्क करत असतं, तर आपल्या बिझनेसचं जे सेल्फ सर्व्हिस पोर्टल असेल त्याद्वारे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस हे वर्क करत असतं. ओके, आणि त्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवरती ज्या कस्टमर्सचे अकाउंट असतील त्यांना त्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जात असतात. इट मे ऑल्सो बी accessible to access via a specific page such as a help and support center on your website. Okay, within the locations visitors should be able to access your self-service materials. For example, बघा, कम्युनिटी असेल, नॉलेज बेस असेल, व्हिडिओ अँड मोर. काय सांगितलंय, it may also be accessible to access specific page such as a help and support center on your website. ज्या काही वेबसाईट असतील त्या सपोर्ट सेंटरद्वारे काम करत असतात. त्याचबरोबर कस्टमरचे जे काही सेल्फ सर्व्हिस पोर्टलवरती अकाउंट असतात त्यांना सेवा प्रोव्हाइड केल्या जात असतात. मग त्यामध्ये काय येतं, कस्टमरचा डाटाबेस असेल, वेगवेगळ्या व्हिडिओज असतील प्रोडक्टच्या किंवा बिझनेसच्या, किंवा कम्युनिटी असेल. ओके, हे यामध्ये रिलेटेड येतं, म्हणजे हे यामध्ये
इन्व्हॉल्व केलं जातं. या पद्धतीनं वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस वर्क करत असते. तुम्हाला इन शॉर्टमध्ये 7 ते 8 लाईनमध्ये लिहावं लागेल वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस जर तुम्हाला एक्झामला विचारलं तर. ओके, आपण इथं डिटेल्समध्ये बघूया. देन बेनिफिट ऑफ वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसेस. काय सांगितलं यामध्ये? बेनिफिट्सच्या अगोदर आपण एक पॉईंट बघूयात, जो की आपला वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसच्या इंट्रोमध्ये येईल, इंट्रोडक्शनमध्ये येईल. तर बघा, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक सपोर्ट, ई सपोर्ट, ओके, that allows customer employees to access information and perform routine take over the internet without requiring any interaction with a representative, okay, of an enterprise. Web self-service is widely used in CRM and employee relationship management. बघा, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटला आपण ऑर्डर काय म्हणू शकतो? एम्प्लॉई रिलेशनशिप मॅनेजमेंट. MCQला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. देन when the support is specific to online employee in transaction, when the support of is specific to online employee interaction, the practice is known as employee self-service. बघा, the practice is known as employee self-service. ऑनलाईन थ्रू ज्या एम्प्लॉईंना इंटरॅक्शन केलं जातं किंवा त्यांना प्रॅक्टिस असते सेल्फ सर्व्हिसेसची, त्यांना एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिस असं म्हटलं जातं. वेन इट इज अ स्पेसिफिक टू कस्टमर ऑन द इंटरनेट, इट इज कॉल्ड ॲज कस्टमर सेल्फ सर्व्हिस. देन वेन इट इज अ स्पेसिफिक टू कस्टमर्स ऑन द इंटरनेट, it is called customer self services. For example, and for employee and customers. Okay, then self service offer 24 hours a day support. Okay, self service offers या 24 hours साठी असतात. Then immediately access to information without having to wait for an email response, or the success of web-based self-service depend upon the quality and quantity of information available. The success of web-based self-service depend upon the quality and quantity of information available. काय सांगितलंय? वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचं सक्सेस हे कशावरती डिपेंड असतं? क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल. जी काही वेबवरती आपली प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन असणार आहे, ती इन्फॉर्मेशन किती क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, याच्यावरती डिपेंड असतं वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा सक्सेस. ओके, देन the easy with which it can be accessed future is that web-based self-service portal is the lack of human agent who interacts with the web. This usually eliminates confusion and frustration on the user's end, as he or she does not need to interact with someone. It can even help an organ money and retain customer depending on quality of the portal. बघा, ज्या वेळेला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन किंवा ब्रँडची कंपनीची इन्फॉर्मेशन आपल्या सेल्फ सर्व्हिसद्वारे आपण प्रोव्हाइड करत असतो कस्टमरला, ती कशी असावी पाहिजे? क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह याच्यावरती डिपेंड आहे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा आपलं सक्सेस जे काही असणार आहे ते. आणि सक्सेस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मीन्स एम्प्लॉई रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके,
तर काय सांगितलं यामध्ये, जर आपल्या पोर्टलवरती, आपल्या वेब सेल्फ सर्व्हिस पोर्टलवरती जर कस्टमरला रिटर्न यायचं असेल, तर जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते कस्टमरला, ती क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह बोथ आर असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके. So benefits of web-based self-service. When you empower your customers to resolve their pain points, you improve your chances of boosting customer loyalty and advocacy. Okay. When you empower your customers to resolve their pain points. Okay. ज्या ठिकाणी वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस ही आपल्या कस्टमर्सचे पेन पॉइंट्स असतात, ते पेन पॉइंट्स रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर कस्टमरची लॉयल्टी जी असेल ती इम्प्रूव्ह करण्याची, बूस्ट करण्याचा प्रयत्न इथं केला जात असतो. ॲडिशनॅलिटी there are a number of benefits that result from web-based self-service. Okay, there are a number of benefits that result from web self-service which positively impact your business's bottom line. Okay, listen carefully. Additionally, there are a number of benefits that result from web-based self-service which positively impact on your बिझनेस बॉटम लाईन. वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस चा जो पॉझिटिव्ह रिझल्ट असणार आहे बेनिफिटमध्ये, त्याचे बेनिफिट्स आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये नंबर ऑफ बेनिफिट आपल्याला वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसच्या असणार आहेत. आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर आपल्या बिझनेसवरती आपल्याला पाहायचा असेल, तर ते जे वर्क केलं जाणार आहे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचं, हे पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ते क्वालिटेटिव्ह असणं आणि क्वांटिटेटिव्ह असणं ही महत्त्वाचं आहे. सो there are 5 benefits of web-based self-service included in your syllabus. So first number benefit is save your customer services and support rates valuable time. Okay, save your customer services. ज्या काही कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस असतील, सपोर्ट्स असतील, ते सेव्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. टाइम टू टाइम व्हॅल्युएबल ते सेव्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा एक पहिला बेनिफिट आहे कशाचा, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा. तर वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसमुळे काय होतं, जे काही कस्टमरला सर्व्हिसेस अँड सपोर्ट्स आपले व्हॅल्युएबल टाइम टू टाइम आपण सेव्ह करून ठेवतो. ओके, सो दॅट इज द फर्स्ट बेनिफिट ऑफ कस्टमर टू that is the first benefit of customers. So let's see which content are included in benefit number first. पहिला काय फायदा होतो वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा, तर वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसमुळे कस्टमरला कोणत्या सर्व्हिस सपोर्ट आपण देतो, आपण प्रोव्हाइड करतो, त्या टाइम टू टाइम व्हॅल्युएबली काय करतो असतो, आपण सेव्ह करून ठेवल्या जातात. ओके, अंडर वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस. Okay, let's see which content are included in save your customer services and supports. Okay, so when you readily provide answer to your customer frequently. Okay, when you readily provide answer to your customers frequently asked question and information about how to resolve their own. Okay, your reps will have favor calls, tickets and email to respond to. काय सांगितलंय, ज्या ठिकाणी आपण आपल्या कस्टमर्सचे क्वेश्चन काय आहेत ते आयडेंटिफाय करून त्यांना फ्रिक्वेंटली आपण विचारत असतो, त्यांचे प्रश्न काय आहेत आणि त्याचे आन्सर आपण तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांचे प्रश्न आपण रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो.
मग ते कशा पद्धतीने असू शकतात, वेगवेगळे कॉल्सद्वारे असू शकतात, वेगवेगळ्या तिकीट्सद्वारे असू शकतात, किंवा ईमेल थ्रू आपण त्यांना रिस्पॉन्स देऊ शकतो. ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतील त्या मोठ्या मोठ्या कंपन्या काय करतात, जे काही नामांकित ब्रँड असतील, ओके, त्यांचं गुडविल अतिशय चांगल्या प्रमाणात असतं, गुडविल इन्क्रीज असतं त्याचं. ते नामांकित ब्रँड जे असतील ते ब्रँड काय करतात, आपल्या कस्टमरशी असणारं रिलेशन हे लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्यासाठी CRM हे सिस्टम यूज केलं जात असतं इन ऑर्गनायझेशनमध्ये. तर CRM काय करतं, बिझनेस ऑर्गनायझेशन अँड कस्टमर यांच्यातील रिलेशनशिप हे स्ट्रॉंग अँड लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर ते आयडेंटिफाय करतं, काय आयडेंटिफाय करतं, कस्टमरच्या नीड्स काय आहेत, त्याचबरोबर कस्टमरच्या आपल्या प्रोडक्टकडून असणाऱ्या क्वेरी काय आहेत, त्याचबरोबर प्रोडक्ट कस्टमरला असणारे एक्सपेक्टेशन काय आहेत आपल्या प्रोडक्ट्सकडून ऑर फ्रॉम आर ऑर्गनायझेशन, हे आयडेंटिफाय करण्याचं काम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टम करत असतं. आणि त्यांच्याशी जर लॉंग आणि पर्सनल रिलेशन जर मेंटेन करायचं असेल बिझनेसला कस्टमर्स बरोबर, तर मोठ्या कंपन्या काय करतात, साहजिकच की त्यांचे नंबर्स ऑफ कस्टमर्स ही नंबर्स ऑफ कस्टमर हे लार्ज असणार आहेत. सो इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला कॉल करून त्यांच्याबरोबर रिलेशन मेंटेन करणं हे त्यांच्यासाठी पॉसिबल नसतं. तर ते काय करतात, सोशल मीडिया थ्रू, म्हणजेच इंस्टाग्राम पेजेस असतील, फेसबुक पेजेस असतील, त्याचबरोबर ट्विटर पेजेस असतील, याद्वारे काय केलं जात असतं, कस्टमरचे जे काही क्वेरीज असतील, कस्टमरचे प्रॉब्लेम्स असतील, नीड असतील, एक्सपेक्टेशन असतील, त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इंडिव्हिज्युअली प्रत्येक कस्टमर्सला कमेंट थ्रू आन्सर दिलं जातं. मग ते कॉल्स असतील, तिकीट्स असतील, वेगवेगळे मेसेजेस असतील, ईमेल्स असतील, याद्वारे कस्टमरला रिस्पॉन्स देणं अतिशय महत्वाचं असतं. हे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसद्वारे केलं जातं. हा एक फायदा आहे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा, की आपण कस्टमर्सला ज्या काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याबरोबर सपोर्ट करतो कस्टमरला टाइम टू टाइम तर होतोच. त्याचबरोबर वेगवेगळ्या थ्रू, म्हणजे मेल्स असतील, कॉल्स असतील, तिकीट्स असतील, मेसेजेस असतील, त्याद्वारे कस्टमरला रिस्पॉन्स हा दिला जातो. आणि कस्टमरच्या क्वेरी, कस्टमरचे प्रॉब्लेम्स, कस्टमरच्या नीड्स जाणून घेऊन त्यांना रिस्पॉन्स करणं अतिशय महत्वाचं असतं. ज्या वेळेला कस्टमर्सला आपण रिस्पॉन्स करतो त्यावेळेला कस्टमरचा ट्रस्ट हा आपल्या कंपनीवरती जास्तीत जास्त प्रमाणात काय होत असतो, इनक्रीज होत असतो, कस्टमरचा ट्रस्ट हा वाढत असतो. ओके, सो दिस सेव्स them valuable time by allowing them to focus on the customers with complex problems instead of those with issues that could be solved with the help of some type of self-service support. Okay. This saves team valuable time by allowing them to focus on the customer with complex problems. बघा, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस काय करते, कस्टमरचे जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती फोकस केला जात असतो. ओके, आणि त्यांचे जे इश्यू असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो, त्यांना मदत केली जात असते सेल्फ सर्व्हिस सपोर्ट थ्रू. त्यांना मदत करून त्यांचे जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचे जे इश्यूज असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. हा फर्स्ट बेनिफिट आहे जो की वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा. आपल्याला तुम्हाला वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस हा जर क्वेश्चन विचारला गेला एक्झाम मध्ये तर तुम्हाला 8 ते 10 लाईन मध्ये वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस एक्सप्लेन करायचंय. सो कसं एक्सप्लेन करायचंय ते तुम्ही ठरवायचं, कारण आता आपण वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस म्हणजे काय हे पाहिलं, त्याचबरोबर ते कशा पद्धतीने वर्क करतं आपण हे पाहिलं, आणि देन आपण आता देअर आर 5 बेनिफिट्स चेक करणार आहोत. ओके, त्याचे जे 5 फायदे आहेत, बेनिफिट आहेत ते आपण चेक करणार आहोत. फर्स्ट बेनिफिट आपण चेकआउट केलेला आहे. तर सेकंड बेनिफिट इज रिड्यूस युअर कस्टमर सर्व्हिसेस अँड सपोर्ट कॉस्ट. काय सांगितलंय, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा दुसरा फायदा रिड्यूस युअर कस्टमर सर्व्हिस अँड सपोर्ट कॉस्ट. कस्टमरची सर्व्हिस अँड कस्टमर सपोर्ट कॉस्ट जी असणार आहे ती रिड्यूस करता येते आपल्याला. बघा कशा पद्धतीनं वेब सेल्फ सर्व्हिस हेल्प यू ड्राईव्ह कस्टमर सर्व्हिसेस अँड सपोर्ट कॉस्ट डाऊन.
ओके, लिसन केअरफुली. वेब सेल्फ सर्व्हिस हेल्प करते आपल्याला. यू ड्राईव्ह कस्टमर सर्व्हिस अँड सपोर्ट कॉस्ट डाऊन टू. ओके, हा तुम्हाला MCQ ला क्वेश्चन विचारला जाणार गॅरंटेड मध्ये. वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस काय करत असते तर ती मदत करते. कशाला मदत करते? कस्टमरला ज्या सपोर्ट कॉस्ट असेल, कस्टमरला जी सर्व्हिस कॉस्ट प्रोव्हाइड केली जाते ती कॉस्ट ही डाऊन करण्यासाठी वेब सेल्फ सर्व्हिस हे मदत करत असतं. ओके, वेन यू प्रोव्हाइड द आन्सर अँड सपोर्ट युअर कस्टमर्स, when you provide the answer and support your customers seek in a way that teaches them, they will be able to solve their problems without the help of reps. Additionally, they shall learn how to consistently mitigate their challenges on their own time, and in turn you all avoid managing a large name of services and support rep that you need to hire and pay. काय सांगितलंय? when you provide the answer and support your customers seek in a way that teach them, they will able to solve their problems without the help of reps. Additionally, they all learn how to consistently mitigate their challenges and their own time, and in a turn you all avoid managing a large team of service and support rep you need to hire and pay. काय होतं, काही वेळेला वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागत असतात. प्रॉब्लेम्स आपल्याला जास्तीत जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात, ते सॉल्व्ह करावे लागत असतात. त्यासाठी आपल्याला ज्या काही वेगळ्या टीम्स असतील त्या आपल्याला काय कराव्या लागतात, मॅनेज करावे लागत असतात. त्या मॅनेज करताना काय करावं लागत असतं, आपल्याला वेगळ्या टीम जर मॅनेज करायच्या असतील तर त्यांना आपल्याला हायर करून पे करणं त्यांना अतिशय महत्त्वाचं असतं. हे तुम्हाला इथे सांगितले सेकंड बेनिफिटमध्ये. तो थर्ड नंबर बेनिफिट इज ड्राईव्ह ट्रॅफिक टू युअर वेबसाईट. काय फायदा आहे हा ड्राईव्ह ट्रॅफिक टू युअर वेबसाईट? आपल्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त ट्रॅफिक आणण्यासाठी वेब सेल्फ सर्व्हिस हे आपल्याला मदत करतं. आता ते कशा पद्धतीने मदत करतं? ज्या वेळेला ऑनलाईन आपल्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्याला येत असतं त्यावेळेला आपल्या कंपनीची, आपल्या ब्रँडची, आपलं जे फेमस प्रॉडक्ट असेल किंवा पब्लिकली लाईक करत असलेलं प्रोडक्ट्स असेल ते प्रोडक्ट्स त्या प्रोडक्टचा सेल जो असेल तो वाढण्यास आपल्याला हेल्प होत असते. कारण की ज्या वेळेला जास्तीत जास्त ऑनलाईन ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती येत असतं त्यावेळेला जास्तीत जास्त पब्लिसिटी ही आपल्या प्रोडक्टची, आपल्या कंपनीची, आपल्या ब्रँड्सची ही होताना आपल्याला दिसत असते. ओके, सो थर्ड नंबर बेनिफिट इज ड्राईव्ह ट्रॅफिक टू युअर वेबसाईट. Whether you have a self-service portal, help center web page or both. Okay, your business's web-based self-service will be conducted to your website. That means when someone want to access your self-services, you gain traffic on your website. This increases the chance of them learning about your products, buying the latest version of your services, contributing to your customer base community, clicking your CTAS and following link to your social media site. बघा, ज्या वेळेला जास्तीत जास्त कस्टमर्स हे आपल्या ऑनलाईन वेबसाईटवरती ट्रॅफिक म्हणजे जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटला कनेक्ट होतं त्यावेळेला आपली जी बिझनेस वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती किंवा आपल्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवरती
किंवा आपलं जे हेल्प सेंटर वेब पेज असेल त्याच्यावरती, आपल्या वेबसाईटवरती, पोर्टलवरती किंवा हेल्प सेंटर पेजवर, वेब पेजवरती ज्या वेळेला जास्तीत जास्त ट्रॅफिक हे इन्क्रीज होत असतं किंवा कनेक्ट होत असतं, जास्तीत जास्त ट्रॅफिक हे वाढत असतं किंवा त्याला कनेक्ट होत असतं, त्यावेळेला ज्या वेळेला जास्तीत जास्त ट्रॅफिक हे आपल्या ऑनलाईन वेबसाईटवरती कनेक्ट होत असतं, आपल्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवरती कनेक्ट होत असतं, आपल्या हेल्प सेंटर वेब पेजवरती कनेक्ट होत असतं, त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त चान्सेस असतात की जे काही ट्रॅफिक आपल्याशी कनेक्ट होणार आहे ते काय करणार आहे, आपल्या प्रोडक्टबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन मिळणार आहे, आपले जे लेटेस्ट व्हर्जन प्रोडक्ट सर्व्हिसेस असतील त्या बाईंग होण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त होणार आहे. तर कॉन्ट्रीब्युटिंग टू युअर कस्टमर बेस्ड कम्युनिटी ही कॉन्ट्रीब्युट होण्याचा तिथं आपल्याला जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्याचबरोबर आपल्या लिंकला जास्तीत जास्त सोशल मीडिया साईट फॉलोअर्स मिळू शकतात. म्हणजे ज्या वेळेला आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त ट्रॅफिक हे कनेक्ट होतं, म्हणजेच ट्रॅफिक म्हणजे जास्तीत जास्त लोक ज्या वेळेला आपल्या ऑनलाईन वेबसाईटवरती कनेक्ट होतात त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त चान्सेस असतात की आपल्या प्रोडक्टचा सेल हा जास्तीत जास्त वाढेल, कारण त्या लोकांना जितक्या जास्त प्रमाणात पब्लिक आपल्या वेबसाईटशी कनेक्ट होईल तितक्या जास्त प्रमाणात आपल्या प्रोडक्टची पब्लिसिटी होत असते. ओके, त्याचबरोबर तितक्या जास्त प्रमाणात लोकांना आपल्या समजत असतं की आपले नवीन लेटेस्ट व्हर्जन कुठले आहेत जे की बाय करण्यासारखे आहेत, ते परचेस करण्यासारखे आहेत, ते त्यांना समजतं. त्याचबरोबर कस्टमर बेस्ड कम्युनिटी काय आहे आपल्या वेबसाईट थ्रू ती त्यांना समजते. त्याचबरोबर काय होतं की डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या वेबसाईटला, आपल्याला सोशल मीडिया साईटला आपल्या फॉलोअर्स आपल्याला इन्क्रीज होतात. ओके, हा एक फायदा आहे वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचा किंवा वेब सेल्फ सर्व्हिसचा. काय तर वेब सेल्फ सर्व्हिस थ्रू आपली जी बिझनेस वेबसाईट असेल किंवा आपलं जे हेल्प सेंटर वेब पेज असेल किंवा आपलं जे सेल्फ सर्व्हिस पोर्टल असेल ज्याच्यावरती जास्तीत जास्त कस्टमरचे अकाउंट असतात, त्याला काय होतं, जास्तीत जास्त लोक कनेक्ट होतात आणि जास्तीत जास्त लोक ज्या वेळेला कनेक्ट होतात, म्हणजेच ट्रॅफिक ज्या वेळेला जास्त असतं आपल्या वेबसाईटवरती त्यावेळेला आपल्या प्रोडक्ट्सचे जास्तीत जास्त पब्लिसिटी आपल्या प्रोडक्ट्सची होत असते. त्याचबरोबर आपले जे नवीन व्हर्जन असतील, लेटेस्ट व्हर्जन असतील, ते जास्तीत जास्त प्रमाणात बाय करण्याचा प्रयत्न तिथं केला जातो, चान्सेस तिथे जास्तीत जास्त असतात. इन शॉर्ट, आपला सेल्स हा इन्क्रीज होण्याचे चान्सेस आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात असतात. ओके, so these are a third number benefit, drive traffic to your website. Okay, for web based self service. So number 4 benefit is empower and educate your customer. Empower and educate your customer. Empowering and educating your customers will naturally happen when you provide them with web-based self-service. This is because you are allowing them to find the answers and support they need on their time without having to speak to a rep. Okay, by doing so, you show your customers that you are their advocate, which help you build strong relationship and a sense of trust between your brand and customer. Empower and educate of your customer, यामध्ये काय केलं जातं तर जास्तीत जास्त महत्त्वाचं असतं की आपला जो ब्रँड असेल आणि कस्टमर्स असेल यामधला रिलेशन हे अतिशय चांगलं मेंटेन राहावं. त्याचबरोबर आपलं ब्रँड म्हणजेच कंपनी ऑर बिझनेस ऑर्गनायझेशन अँड कस्टमर्स यांच्यातील रिलेशन हे स्ट्रॉंग अँड लॉंग टर्मसाठी मेंटेन राहावं. ज्या वेळेला एखादी कंपनी आपले जे कस्टमर्स असतील त्याच्याबरोबर असणारं रिलेशन हे लॉंग टर्मसाठी मेंटेन करत असते, त्यावेळेला त्या कंपनीला, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला इन फ्युचरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रॉफिट हा मिळत असतो, कारण ते कस्टमर्स जे असतात ते कस्टमर्स हे बिझनेस ऑर्गनायझेशनचे लॉयल कस्टमर्स असतात, म्हणजेच एकनिष्ठ कस्टमर असतात. कितीही प्रॉडक्टची प्राइस जरी इन्क्रीज केली तरीही ते कस्टमर्स प्रॉडक्ट स्विचिंग करत नाहीत, ब्रँड स्विचिंग
करत नाहीत, असे ते लॉयल कस्टमर्स असतात आणि त्यांच्याबरोबर रिलेशनशिप हे लॉंग आणि स्ट्रॉंग मेंटेन करण्यासाठी CRM मदत करत असतं. त्याचबरोबर तुम्हाला वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसच्या बेनिफिटमध्ये सांगितलंय की वेब सेल्फ सर्व्हिस काय करतं तर which is a help you build strong relationship and sense of trust between your brand and customers. ओके, सो इझी लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा, वेब सेल्फ सर्व्हिस काय करत असतं ते मदत करतं. काय मदत करतं तर कस्टमर्सचा ट्रस्ट आपल्या ब्रँडवरती कंपनीवरती वाढवण्यासाठी ते मदत करतं. त्याचबरोबर कस्टमर्स रिलेशनशिप जे असेल ते बिल्ड करण्यासाठी हेल्प ते आपल्याला करत असतं. सो हा एक 5वा फायदा झाला वेब सेल्फ सर्व्हिसचा. नेक्स्ट नंबर 5, allow for account personalization. क्या सांगितलंय? Let's see which content are included in number 5. Customers can personalize their account setting in their portals via your website. If you offer self-service portals to customers, whether it's their account details, payment method, or overall plan, this information is customizable and viewable within their self-service portal and depending on the type of self-service portal. Okay, you offer customers, it might even welcome each customer by their first name when they log into their account. काय सांगितलं? कस्टमर कॅन पर्सनलाइज देअर अकाउंट सेटिंग इन देअर पोर्टल. कस्टमर हा पर्सनल सेटिंग करू शकतो आपल्या अकाउंटची. कस्टमरचे आपल्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवरती जे काही अकाउंट असतील त्याच्यावरती पर्सनल सेटिंग तो करू शकतो. ओके, देन त्याचबरोबर whether it's their account details, payment method, or overall plan, this information is customizable and viewable within their self-service portal. ओके, जी काही अकाउंट डिटेल्स असतील कस्टमर्सचे, ज्या काही कस्टमर्सच्या पेमेंट मेथड्स असतील किंवा जो काही कस्टमरचा ओव्हरऑल प्लॅन असेल किंवा प्लॅन असेल, ही इन्फॉर्मेशन काय केली जात असते सेल्फ सर्व्हिस पोर्टलमध्ये कस्टमाइज करून ठेवली जात असते, विवेबल करून ठेवली जात असते. हा एक फायदा आहे. अँड डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ सेल्फ सर्व्हिस पोर्टल यू ऑफर कस्टमर्स, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या टाईप थ्रू कस्टमर्सला ऑफर करू शकतो अकाउंट्स ओपनिंगसाठी. देन इट माइट इवन वेलकम टू इच कस्टमर बाय देअर फर्स्ट नेम वेन दे लॉग इन टू देअर अकाउंट. म्हणजेच कस्टमर्सला तुमच्या फर्स्ट नेमने तुम्ही लॉग इन करायचं अकाउंट या ठिकाणी हे आपण तिथं त्यांना अलाव करू शकतो. ओके, त्यानंतर काय सांगितलं, account personalization helps self-service system understand how they can best help specific individuals based on their performance. For example, a portal may pull up a customer's previously viewed, or most frequently viewed resources upon login for quick access to relevant support material. Now you might be thinking, this sound great, but how do I actually implement web-based self-service
for my customers, for my customers. काय ताप असेल का? Okay, let's see. काय सांगितलं? अकाउंट पर्सनलायझेशन हेल्प सेल्फ सर्व्हिस सिस्टम अंडरस्टँड हाऊ दे कॅन बेस्ट हेल्प स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल्स can best help specific individuals based on their preference. Okay, based on their preference. For example, a portal may pull up a customer's previously views or most frequently viewed resources upon login for quick access to relevant support materials. Now, you might be thinking, this sounds great, but how do I actually implement web-based self-service for my customers? We all review the answer to that next. काय सांगितलं यामध्ये? अकाउंट पर्सनलायझेशन हेल्प करत असतं सेल्फ सर्व्हिस सिस्टममध्ये अंडरस्टँड हाऊ दे कॅन बेस्ट हेल्प स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल बेस्ड ऑन देअर प्रेफरन्सेस. काय सांगितलंय? अकाउंट पर्सनलायझेशन हे काय करत असतं? मदत करत असतं का ते अगोदर अंडरस्टँड करून घेतं की कशा पद्धतीनं आपण इंडिव्हिज्युअली कस्टमरला सर्व्हिस ही प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर बेस्ट हेल्प कशा पद्धतीनं स्पेसिफिक इंडिव्हिज्युअलला प्रेफरन्स दिला जाईल सर्व्हिसेससाठी. फॉर एक्झाम्पल, अ पोर्टल मे पुल अप अ customers previously viewed or most frequently viewed resources upon login for quick access to relevant support material. सो या पद्धतीने तुम्हाला 5 बेनिफिट सांगितलेत. कस्टमर सेल्फ सर्व्हिसेसची कस्टमर सेल्फ सर्व्हिस नाहीये, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसची. ओके, काय सांगितलं यामध्ये? तर यामध्ये तुम्हाला 5 बेनिफिट सांगितलेत. कोणते कोणते बेनिफिट सांगितलेत? तर पहिलं बेनिफिट तुम्हाला सांगितलंय save your customer services and support rep valuable time. Then second, reduce your customer services and support cost. Then third, drive traffic to your website. And fourth, empower and educate your customers. Then 5, allow for account personalization. And then there are finished 5 benefits of web-based self-services. ओके, आपण 5 बेनिफिट बघितले जी की वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसची आहेत. देन आपण वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस हे कशा पद्धतीने वर्क करतं हे पाहिले. त्याचबरोबर वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस हे काय आहे हेही आपण पाहिले. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण तुमचा नेक्स्ट पॉईंट बघूयात. सो कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना तुम्ही काय करा, कंपल्सरी तुमचं नाव कमेंट सेक्शनला मेन्शन करत चला, जेणेकरून आपल्याला प्रेझेंटीसाठी बरं पडेल. ओके, सो नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघूयात. की कशा पद्धतीनं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन मेजर करता येतं.
ओके, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा पॉईंट आपण बघूयात, जो की अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी आहे. ओके, आय थिंक वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस हा पॉईंट क्लिअर झालेला असेल तुम्हाला, ज्याच्यामध्ये ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात त्या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं असतं, आणि त्या सर्व्हिसेसवरती, त्या सपोर्ट्सवरती डिपेंड असतं ऑर्गनायझेशनचं वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसेसचं सक्सेस जे असेल ते सक्सेस कशावरती डिपेंड असतं, तर ज्या काही सर्व्हिसेस सपोर्ट दिले जातात त्या क्वालिटेटिव्ह आहेत का किंवा त्या क्वांटिटेटिव्ह आहेत का याच्यावरती आपल्या वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचं सक्सेस हे डिपेंड असतं. ओके, त्याचबरोबर जे काही कस्टमर्स आपल्या ऑनलाईन वेबसाईटला, वेब पेजला आपल्या कनेक्ट होतात त्या आपल्या कस्टमर्सना जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं हे काम असतं वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिसचं, आणि ती प्रोव्हाइड केली जाते. आणि जितकी जास्त कस्टमर्स हे कनेक्ट होतील त्या वेबसाईटला तितक्या जास्त प्रमाणात आपल्या प्रोडक्ट्सची पब्लिसिटी होत असते. ओके, so these are 5 benefits. So number first is save your customer services and support with valuable time. Then second, reduce your customer service and support cost and drive traffic to your website. And 4, empower and educate your customers. And then 5, allow for account personalization. Okay, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरिंगचा पॉईंट. ओके, सो कंपल्सरी लेक्चर अटेंड करत असताना कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करत जावं, जे की तुमच्या प्रेझेंटीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.